नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने पुन्हा एकदा भांडी वाटप ही योजना आता सुरू केलेली आहे। ही योजना काही काळ थांबवण्यात आलेली होती, परंतु आता ती नवीन पद्धतीने पुन्हा सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत कामगारांना भांड्यांचा एक मोफत संच देण्यात येतो। या संचामध्ये घरातील काही उपयोगी भांडी आणि वस्तू असतात, त्यामुळे कामगारांना पैसे हे खर्च करावे लागत नाही आणि त्यांचं जे काही आर्थिक ओझे मित्रांनो, तुम्हाला यासाठी कमी होत असतं। kit mahabocw.in/appointment या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज हा करावा लागेल। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर 15 जुलै 2025 पासून भांडी वाटप हे होणार आहे। यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष केंद्र तयार करण्यात आलेले आहे। या केंद्रावर कामगारांना भांडी घेण्यासाठी जावे लागेल आणि त्याआधी कामगारांना अपॉइंटमेंट घ्यावे लागणार आहे, म्हणजे त्यांना कोणत्या दिवशी आणि कोणत्या केंद्रावर जायचं आहे हे आधी निवडता येणार आहे। त्यामुळे गर्दीसुद्धा होणार नाही आणि प्रत्येकाला वेळेवर ही भांडी मिळणार आहे। भांडी घेण्यासाठी जाताना तुम्हाला तुमच्यासोबत ऑनलाईन घेतलेलं अपॉइंटमेंट लेटर, त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुम्हाला दिलेलं महामंडळाचं ओळखपत्र हे कागदपत्र सोबत घेऊन जावं लागेल। तर मित्रांनो, आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या क्रोम ब्राउझरवरती जाऊन तुम्हाला HI-KIT mahabocw.in ही वेबसाईट टाकायची आहे। तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पाहू शकतात गृहोपयोगी वस्तू संच मागणी अर्ज। तर सर्वप्रथम तुमची वैयक्तिक माहिती इथं टाकायची आहे। सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक जो आहे कामगार कार्डवरचा तो नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे। नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला रिकाम्या जागेत बाजूला क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ थांबल्यानंतर तुमच्यासमोर सर्व माहिती त्याच्यानंतर पुढे खाली शिबिर निवडा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही तालुका केंद्र आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र हे डाउनलोड करून प्रिंट काढून त्याच्यावर तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर सही करून परत ते तुम्हाला मोबाईलमधून फोटो काढून इथं अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी तारीख निवडायची आहे आणि शेवटी अपॉइंटमेंट प्रिंट करावर क्लिक करायचं। अशा पद्धतीने तुमच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा भरला जाणार आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला काही अजून समस्या असतील तर तसं कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्याच अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी